बघा ना. काय गं सोनिया, अजून काम चालू? तुझं घरकामात काही लक्ष आहे का नाही? होय सुनबाई, आमचं जेवण पण झालं आठवून. अय्या, या ना कुलकर्णीमध्ये राणी नाही. बसा ना. अहो तिले काय बोलू लागली आहे? तिले काय आपल्या शेतातली कामं आहे? तिचे डोक्याचे काम माहिती आहे? अहो, तुम्ही फार लाड केली ती या सुनेची. ही सुद्धा नंतर साधा चहा सुद्धा विचारणार नाही. सून कशी सुनेसारखी राहायला पाहिजे. बरोबर काय, आमची सून सकाळी 5 वाजता उठून सगळं काम करणार. कशी राजासारखी बसली आहे. अहो राणीबाई, ती काय राजासाठी बसली नाही हा. ती राजासाठी बसली नाही. ती राणी आहे, घरची राणी. तिला पगार माहित आहे काय तुम्हाला? तिने पगार आहे लाखामध्ये आणि डोक्यावर पदर घेऊन तोंड वाकडं करून काम न करणारी. माय कंबर दुखते ना तेव्हा मलम लावून देते, गरम पाणी करून देते. तुम्हाला माहित आहे का? आई, चहा झाला का? बघा, सोनियाचं प्रेझेंटेशनचं काम आहे आणि त्या कामात मदत करणार आहे. हे काय? अरे विक्रम, तू चहा करणार? पुरुषांनी कधी स्वयंपाकघरात जायचं असतं का? का नाही वहिनी, सोनिया जर घरासाठी कमवत असते तर विक्रम का घरासाठी काम करू नये? तसेच आम्ही येताना सोनियाने सांगितलेली गोष्टी घेऊन आलो. पाहिलं का माझी पोरं किती गुणाचे आहेत ते? एकमेकांना नावं ठेवत नाही, एकमेकांना हात धरून पुढे नेतात. अरे, कोणाकडे शिकला आहे सगळं? आई बाबा म्हणतात घर म्हणजे टीमवर्क असतं. आजी आजी मराठीत भाषेमध्ये बोलती. आजी मराठीत भाषेमध्ये म्हणती एकमेकांनी साथ द्या. तेव्हा घर वाटतं. शब्बास माझ्या वागा. पाहिलं का पोराले काय शिकवण दिली? एकमेकाला नावं ठेवायची नाही, एकमेकांच्या काड्या करायच्या नाही, एकमेकांना सहाय्य करायचे. बरोबर आहे तुमचं. आम्ही उगीच जुन्या विचारांच्या कड्या लावून बसलो होतो. होय ग, आता आम्ही पण कनेक्टेड फॅमिली बनवूया. बरोबर आहे. दुसऱ्याला नावं ठेवणं सोडा आणि आपल्या माणसाला मदत करा, सहकार्य करा. चला आपण मिळून बनूया. घर म्हणजे 4 भिंती नाही तर एकमेकांचा सन्मान. घर म्हणजे 4 भिंती नाही, एकमेकांचा सन्मान. चिक